लाभ घ्यावा। सात संगतजी प्रेमाने बोला धन निरंकारजी। ही स्मृती परमात्मा हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार, कण कण में है बस रहा तेरा रूप अपार, तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, घट घट वासी है प्रभु, अविनाशी करता, दया से तेरी हो सभी, भवसागर से पार, निराकार साकार तू, जग के पालनहार, है बेअंत महिमा तेरी, दाता अपरंपार, परमपिता परमात्मा, सब तेरी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। सद्गुरु माता प्रेमाने बोला महान प्रचारक महात्मा, जसं आपण आत्ताच ऐकलं की बजरंगजी, बिनारीजी आणि समजा यांनो लाडजी इथं बसलेले आहेत, ते ह्या पुरातन महात्माकडूनच आम्ही पण शिकलो. आणि संत जानव यांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि बस संत जानव आम्ही आमचं मडकं खाली ठेवलं त्यावेळेस ते भरतात. प्रेमाने बोला. अवतारवाणीमध्ये म्हटलेलं आहे, सद्गुरु येत असे या जगती सुखमय करणे असे संसार, सद्गुरु येत असे या जगती केवळ करणे आपण. सद्गुरु तर आपल्याला भेटलेले आहेत, मग आता सद्गुरूने आपल्यावरती काय उपकार केलेले आहे? आपण सहज जीवनामध्ये जे व्यावहारिक जीवनामध्ये पाहतो, देवाणघेवाण चाललेली असते. जर मला कोणी मदत केली तर मी मदत करणार, है ना? स्वार्थाची ही दुनिया सारी. जर मला कोणी काय दिलंच नाही, कोणी मला कधी काही मदत केलीच नाही, तर मी का मदत करायची? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. मग असा पण प्रश्न आहे की सद्गुरु तर माझ्या जीवनात आले, मग सद्गुरूंनी माझ्यावर काय काय उपकार केले, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपण म्हणतो ना की उपकार कधी विसरायचं नसतं. आणि ज्याने उपकार विसरला त्याला आपण काय म्हणतो? नमक हरा, है ना? कारण सद्गुरूने आपल्याला जे जे उपकार केलेत हे आपल्याला वेळोवेळी ज्या ज्या वेळेस आठवेल ना त्यावेळेस हे अहंकार, बाकीचे सगळे विकार नष्ट होतात. विकारच राहणार नाही ना. कारण मेरा मुझ में कुछ नहीं, सब कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दिया तो क्या लागे मेरा. की माझं जर काहीच नाही, मी जर झिरो आहे, तर मी कुठला अहंकार करणार?
मी कशावरती अहंकार करणार? काय संत जनांनो, सद्गुरू वारंवार प्रत्येक महात्माकडून, छोट्या छोट्या महात्माकडून म्हणा, मोठ्या महात्माकडून म्हणा, बुजुर्ग महात्माकडून म्हणा, आपल्याला वेळोवेळी जागवत असतो. पण आपण जागणं गरजेचं आहे. जसं आम्ही 71 युनिटमध्ये दासली पण सेवा केली 99-2000 साली, आणि आज पण दास सेवादलच आहे. जसं महात्मा म्हणजे ना, पहिल्यांदा ड्युटी लागली, ती सेवादलची ड्युटी लावत नव्हते आणि पुन्हा लावायला लागले, म्हणून इथं बसावं लागलं. तर संत जनांनो, ज्यावेळेस 71 मध्ये आम्ही सेवादल मध्ये असायचो आणि अधिकारी यायचे आणि ज्यावेळेस उठवायचे ना, त्यावेळेस बरेच सेवादल झोपेचे सोंग घ्यायचे. आता झोपेचं सोंग घेतलं त्याला कसं उठवणार? अवघड आहे ना. परंतु ज्यावेळेस जर आवाज आलाय आणि लगेच उठला तर कळतंय ना. मग असा आवाज आपल्याला पण वारंवार हे महात्मा देतात, आणि यांचा आवाज ज्या ज्या वेळेस आपण श्रवण करू ना, येस सर, तर त्या वचनावर ज्या ज्या वेळेस चालू ना, आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय. संत जनांनो, दासला आवर्जून इथं बोलवलं गेलेलं आहे, कारण इथं जागेची व्यवस्था कमी पडते. आपण पाहतो की अडचणीत आपण बसलेलो आहे. आणि जसं आता दासचं पण ज्यावेळेस घर छोटं होतं, त्यावेळेस दासला पण वाटायचं की मला घर माझं मोठं केलं पाहिजे. आता घर मोठं करायचं आहे, मग त्यासाठी मी काय करणार की काहीतरी पुढे लोन काढ, पुढे जास्त काम कर, दिवस रात्र काम कर, पण पैसे कमवण्याचा विचार करणार आणि मोठ्या घराचं मी स्वप्न ठेवणार. आणि ते स्वप्न मी पूर्वत्वालाच नेणार, कारण मी कायम पॉझिटिव्ह असणार की माझं घर नक्की होईल. आणि त्या आशेने मी एवढं पळत असतो की जे आपण म्हणतो की मी वन BHK बांधायचं डोक्यात होतं, तर त्याच्यापेक्षा मोठं होतं, कारण ती धावच तेवढी जोरात असते, ती आशा तेवढी जोरात असते. मग आता प्रत्येकाला वाटत असेल ना की आपलं पण मोठं भवन व्हावं. वाटतं का नाही? कुणा कोणाला वाटतं? हातवर करा. ज्यावेळेस असं वाटतं ना, तर दासला तर आता असं दिसायला लागलं की तुमचं भवनच दिसायला लागलं. संत जनांनो, दास राजेवाडीमध्ये गेला होता, वॉल कंपाऊंडचं काम झालं होतं, आणि महात्माला सहज म्हणलं, महात्माजी दासला तर इथं भवन दिसायला लागलं. त्यावेळेस महात्मा म्हणले, आता कसं करणार? आता वरून तर हॉस्पिटलचं काम चालू आहे मिशनचं, आणि मग माया तर वरून येणार नाही, कसं करणार? मला करू शेवट. संत जनांनो, ज्या ठिकाणी राजेवाडी हे गावात ते तुम्ही जावा, शेतकरी परिवार आहेत आणि नॉर्मली कमाई त्यांची 15-20 हजाराच्या वरती कोणाची जास्त नाही, अशा ठिकाणी त्या गावात सत्संग पण कमी होती पहिले. आता 300च्या वर सत्संग महाराज, पहिले 50-60 सत्संग असेल. तर तिथं ज्यावेळेस उत्साह भरला गेला, आणि संत जनांनो, आज तुम्ही जावा, भवन 100% सेवेत पूर्ण झालेला आहे, 1 करोड रुपये खर्च आला. तर ज्यावेळेस ते त्यांच्या मनामध्ये ते भिनलं ना की आपण करू शकतो, आणि आपली ताकद आपल्याला माहित नसते, हे ना. कारण पहा, जर एखाद्या ठिकाणी आता दास नेहमी ट्रेकिंगला पण जात असतो, दास बरोबर काही मित्र असतात, तर ते चढताना माझे नाही हो, नाही जमणार. आणि ज्यावेळेस वरती डोंगरावरती गेले ना, त्यावेळेस मला तर मी जातो, आता बघा तुमच्या, त्यावेळेस ते आपल्या पुढे पळत असतात, कारण त्यांची ताकद त्यांना माहित नसते. संत जनांनो, तुमची ताकद तुम्हाला माहित नाही, पण दासला माहिती की तुम्ही करू शकता. कारण ज्यावेळेस आता सद्गुरूंनी तर आपल्याला आशीर्वाद पहिलाच दिलेला आहे की प्रत्येक पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भवन हे होणारच आहे, परंतु कुणाचं लेट होईल, कुणाचं लवकर होईल, हे त्याला माहिती. आणि ह्याचाच दासचा एक किस्सा सांगेल की ज्यावेळेस कर्नाटक टूर बाबांचा चालू होता, त्यावेळेस बाबा सद्गुरू बाबा हरदेव सिंग महाराज जी गुरुगादीवरती होते,
आणि टूर चालू असताना दासला असेच महात्मा म्हणले चला यायचं का, म्हणलं चला. ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस डोक्यामध्ये एकच, कारण तुमच्या आशीर्वादाने आहे ना दासला भवनचं म्हणजे पहिल्यापासून की भवन असावा, की आपल्याला पण भवन असावा, तेच डोक्यात. मला बाबाजींचं ज्या वेळेस दर्शन होईल ना त्यावेळेस मी तेच सांगेन की बाबाजी आवळवाडीला भवन द्या. तर ज्यावेळेस दर्शनाची रांग लागली, दुसऱ्या दिवशी समागम झाला, दुसऱ्या दिवशी गेस्ट हाऊसला बाबाजी होते. आता आम्हाला कळलं की बाबाजी कुठं आहेत. आम्ही गेलो, आता बाबाजी समोर आणि दास लाईनला उभा आहे. डोक्यात तेच विचार चालू आहे की बाबाजी आवळवाडीला भवन द्या, आवळवाडीला जागा द्या, असं सांगायचंय बाबाजींना. पण झालं काय, ज्यावेळेस बाबाजींच्या समोर गेलो आणि असं वाटलं की माझं कोणतरी मान दाबली आणि गप दर्शन घेऊन हो मला काही बोलता नाही आलं. दास असाच पुन्हा थोड्या अंतरावर गेलो, बाबाजी का बघून ढसा ढसा रडला. मलाच कळलं नाही मी का रडतोय आणि मला हे पण कळलं नाही की मी का बोलू शकलो नाही. माझ्या मनातल्या गोष्टी बाबाजी समोर आहे आणि मी बाबाजींच्या समोर आहे, तर मला का बोलता नाही आलं नाही कळलं. परंतु संत ज्यावेळेस पुन्हा इकडे आल्यावर तेच विषय की भवन भवन भवन. एक महात्मा सहज म्हणले की लय भवन भवन करतो, म्हणते तुझी जागा. सहज म्हणले ठीक आहे देऊन टाकू. संत त्यावेळेस तो जोश होता, काही कळत नव्हतं, भवन शिवाय काही दिसत पण नव्हतं. तर त्यावेळेस सहज म्हणलं देऊन टाकू. आणि ज्यावेळेस दास देऊन टाकू म्हणला त्यावेळेस सगळे म्हणले ह्याची जागा तर तिकडे आहे, तिथं रस्ता नाही. मग दुसरे महात्मा म्हणले मी देतो माझी जागा. संत जागा तयार झाली आणि भवनचं काम चालू झालं. ज्यावेळेस आम्ही म्हणलं असं पत्रिका सेट करू आणि सत्संग करू, अपनी अवकात अपनी अवकात आणि गुरु की सौकात कवी नाही बोलली. तिथं आम्हाला कळलं की आमच्या अवकातीप्रमाणे आम्ही काय म्हटलं की आपले असे शेड करू आणि सत्संग करू. त्यात एक महात्मा आले, म्हणजे नाही शेड नाही, स्लॅबचं करायचं. आता म्हणलं स्लॅबला एवढे पैसे आणायचं कुठून, हा काळ आहे 2003चा. आता 2003 मध्ये जेमतेम दासाचा पगार 3,000 होता आणि मग आणायचं कुठून. पण म्हणलं आलंय वचन महात्माकडून, म्हणजे हे काम झालेलं आहे. आणि संत ज्यावेळेस काम आखरी केली आणि खटे खांदायला लागलो त्यावेळेस सगळे सेवादल यायचे, खटे खांदायचे. दास पण सकाळ लवकर उठून, दासला लवकर उठायची सवय आहे, 5 वाजता उठूनच खड्डा खांदायला जायचं. आता ज्यावेळेस ते खड्ड्यात खड्डा खांदतोय त्यावेळेस शेजारी दोन्ही साईडला काही मामांची घरं आहेत. जसे आपले गणेशजी आहे ना ते पण मामांचे इथे, त्यांचे मामा शेजारी आहे, तसे त्याचे मामा शेजारी. तर त्या मामा एक सकाळी उठून आले आणि त्यांना आवाज आल्यामुळे त्यांनी विचारलं कोण आहे बाबा तिथं. म्हणलं दास आहे. मग काय करतो, खड्डा खांदतो. तुला काय गरज पडली, सहज त्यांच्या तोंडातून आलं, तुला काय गरज पडली हे खड्डा खांदायची. त्यावेळेस माझ्याकडे उत्तर नव्हतं. मला तरी काय माहिती, बस सेवा सेवा. पण सेवा का करायची, कशासाठी करायची काही माहित नव्हतं. करायची भवन पाहिजे, बाकी मला काय माहित नाही. पण आज कळतंय की ज्यावेळेस त्या खड्ड्यात उतरलो ना त्यावेळेस जीवनातले सगळे खड्डे बाबाजीने भरून काढले. संत जर जीवनातले खड्डे भरायचे असेल ना तर सेवेला आधी मी, बाकी कोण येते मला माहित नाही. पण माझा पुढाकार पहिला पाहिजे. ज्यावेळेस माझा पुढाकार पुढे असेल ना तर मला दुनियातली कोणती ताकद सुखापासून वंचित नाही करू शकत. संत त्यावेळेस बघता बघता भवन पूर्ण झालं आणि त्यावेळेस बाबाजी पुण्यात येणार होते. म्हणलं बाबाजी हस्ते ओपनिंग करायचं. आणि त्यावेळेस दासला तो किस्सा आठवला की मी बाबाजी संग का बोललो नाही. कारण बाबाजीने सगळं ठेवलं होतं करून की बाबा रे तू आता घरी जा आणि सुरुवात कर, भवन तुझं होणार आहे. आणि झालं. 2 मजली भवन संत त्यावेळेस सेवेत झालं, जे आपल्या पुणे जिल्ह्यातलं पहिलं भवन जे सेवेत झालं. कारण त्यावेळेस सत्संग आमची रजिस्टर नव्हती. आणि ज्यावेळेस ते भवन पाहिलं की ती गोष्ट आठवायची की मी सद्गुरूला सांगायला चाललो होतो, परंतु हा आपल्या मनातलं जाणतो, मागायची गरज पडणार नाही. मागणे से मिले ना भीक,
बिन मागे मिले मोती. इथं मागायची गरज नाही, इथं कर्म करण्याची गरज आहे. ज्याने ज्याने कर्म केलं त्याला सध्या त्याच्या झोळ्या भंडारे भरत गेले. कारण दादची तर परिस्थिती बऱ्यापैकी महात्म्याला माहिती आहे. दादची भाषी पण इथं बसलेली आहे, तिला पण माहिती आहे की खूप नाजूक परिस्थितीमधून आम्ही हा संसार उभा केलेला. ह्याच्यामध्ये सद्गुरूचं एवढं योगदान आहे, कारण सद्गुरूच्या नावाच्या आधी आम्ही झिरो. आणि कालच एक महात्मा दासला म्हटले, महाराज तुम्ही प्रत्येक ठिकाणी थोडंफार सेवेत दिसता, इकडे दिसता तिकडे दिसता, थोडं प्रपंचाकडे पण लक्ष द्या, कारण तुमचं वय पण एवढं नाही की नुसतं फिरायचं. मग त्याला एकच सांगितलं की महाराज, जी माझी अवकात होती ना ती जर मी डोळ्यापुढे ठेवली ना, तर आजची जी सौगात आहे ना ह्याच्यापेक्षा जास्त मी काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. कारण आपण काय विचार करतो माहितीये की मी सत्संगला थोडाफार लेट केलं तरी चालेल, पण मी काम 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 केलं ना की खूप प्रगती होईल. साफ खोटं. संत जाननो, मी तुझ्या नामी तू माझ्या कामी. सद्गुरू आपल्याला सुख देण्यासाठी आले. आणि मग ह्या गोष्टी ज्यावेळेस ऐकायला मिळतात ना की बस काम करा, कष्ट करा, बस करा, पण निष्पन्न काय, रिझल्ट काय काही पाहत नाही, फक्त पळतात. संत जाननो, 2 बैल असतात, एक नंदी बैल आणि एक घाण्याचा बैल. घाण्याच्या बैलाला काय करतात माहितीये का? रोज, आता पहिलं घाण्याला होता, आता उसाच्या गुऱ्हाळाला आहे. म्हणजे घाण्याला कोणी समजा पाहिलं नसेल तर आता उसाच्या गुऱ्हाळाला बैल पाहायला मिळतात. तर बैल फिरतोय जाग्यावरती. आता त्याला तिथं का बांधलंय? कारण तो फुस करतो, मालक सांगेल ते काम ऐकत नाही, तो फक्त फुस करायचं काम करतो. मग त्याला कुठं झोपलं तिथं. आणि एक नदी बैल असतो, मालक म्हणला ना, आता उन्हाळ्यात आपल्या शेतकरी साईडला म्हणजे गावाच्या साईडला नदी बैल फिरतात मालक घेऊन. त्यावेळेस तो मालक म्हणला ना, उन्हाळ्यात पण पाऊस पडेल का? तो म्हणा यस. आता उन्हाळ्यात पाऊस पडतो का? सगळ्यांना माहिती नाही पडणार, आणि त्या बैलाला पण माहिती नाही पडणार, पण मालक म्हणतोय ना, तर मला माल हलवायचं. जसं मालक म्हणत तसं. संत जाननो, जो घाण्याचा बैल आहे ना, जो ऐकत नाही, तो त्या ऊसाची चिपड खातो, जे फेकून द्यायचे असतात ती त्याला संध्याकाळी खायला असतात. आणि जो नंदी बैल असतो ना, त्याला गोडधोड खायला असतं. अहो, आपल्या दारात जर नदी बैल आला आणि म्हणला पाऊस पडणार, तर शेतकरी खुश, हिरवा चारा, पोळी सगळं काही त्याला खायला घालणार. कारण हा पाऊस पडणार म्हणलाय, आणि पाऊस पडला तर शेतकरी खुश. संत जाननो, त्यांनी कोणाचं ऐकलं? त्याच्या मालकाचं. खायला चांगलं. बस दास पण ह्या मालकाचा नंदी बैल. वाटतं ना काहीतरी वेगळं वाटतं की नंदी बैल म्हणजे काय? अहो, नंदी बैल म्हणजेच खरं आहे की बस सद्गुरूचं जे जे वचन येईल, यस सर, त्याच्या पलीकडे काय वाक्यच नसावं. कारण ज्याची अवकात काहीच नव्हती आणि त्याला कुठच्या कुठं नेऊन बसवलं, त्यावेळेस ते अवतारवाणीचं पद आठवतं. ठाव न घेऊ शके मन बुद्धी, दयानिधीची दया महान, कृपावंत तू होता स्वामी, गरिबांना करसी धनवान. काय माहित होतो? एक साधी मारुती कार मध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला जायचं होतं. सकाळी 6 वाजता आईने उठवलं की जा बाबा, तुला तिथं कामाला बोलवलेलं आहे. आणि 6 वाजता डबा भरून पुण्यात आलोय. आणि ज्यावेळेस ती गाडी चालवली त्यावेळेस तो मालक म्हणतोय, बाबा रे, तू उद्यापासून काय येऊ नको. तिथं पण कामाला नाही घेतलो की अवकात. आणि आज तशा किती मारुती येतात, तसल्या गाड्या दिल्यात. हे फक्त गुरु करू शकतो. मग ह्याच्या पलीकडे मी काय करू? जर मी त्याचं काम केलंय तर तो माझं एवढं काम करतोय, तर मी कशासाठी, कामासाठी कशासाठी धावू? ज्या धनद्रव्य प्राप्तीसाठी मानव नित्य धावत असे, ज्या धनद्रव्य प्राप्तीसाठी माणूस कायम धावतोय, पण मिळतोय काय?
सद्गुरु सेवा केल्याने ते स्वतः चालून येत असत. हे कोड सुटलं पाहिजे. हे आपण धावतोय कशासाठी धावतोय आणि हे धावून काय मिळणार आहे? फक्त संत अनुभव घेण्याची गरज आहे. आणि हे मिशनच अनुभवाचं आहे. जर आपल्याला अनुभव नाही आला ना तर मग फक्त आपण म्हणतो ना की बस आला असाच गेला, काय फायदा त्याचा? संत अनुभवामधूनच आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहे. आणि जसं एखाद्या महात्म्याने सांगितलं की बाबा रे असं असं कर, तर आपण जर केलं, करून तर पाहायला काय हरकत आहे? संत ज्यावेळेस दास सत्संगला जुडला आणि सत्संगला जुडल्यावरती एक सहज महात्मा म्हणले, बाबा कसं चाललंय? ठीक आहे जेमतेम. मग म्हणले सेवादलची वर्दी घालायची, सेवा करायची. ठीक आहे. दासनी 97ला सत्संगला जॉईन झाला, 99ला वर्दी घातली. आणि त्यानंतर 2000 साली पुन्हा या महात्म्याने विचारलं कसं चाललंय? म्हणले ठीक आहे. म्हणजे कसं कामधंदा कसा? पुन्हा कामधंदा जेमतेम चालू आहे. म्हणजे कधी कामाला जातो तर कधी काय व्यवसाय करतो तर पुन्हा कधी कामाला जातो. आणि आई म्हणायची आमची की 12 करतो व्यापार आणि हाती आलं खापर. हे तुझे व्यापार भरपूर झाले पण प्रगती काय दिसत नाही. मग म्हणजे असं का म्हणते? मला नाही माहिती. कारण आपल्याला ह्या गोष्टी कधीच कळत नाही. आता महात्मा ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस जर आपण खरंच समजून घेतलं ना तर मग ती गोष्टी उमगतात. मग ते महात्मा म्हणजे सेवा काय करतो का नाही? म्हणलं महाराज जर आडातच नसेल तर त्या पवऱ्यात पडून येईल. जर विहिरीतच पाणी नाही तर कितीही जरी लोटा आपटला तरी पाणी येणार नाही. कितीही जरी मोटरा चालू केल्या तरी पाणी येणार नाही. माझ्याकडे काहीच नाही. आणि त्यावेळेस दासकडे पगार म्हणजे 3000 रुपये. आणि 3000 घरातच पुरत नाही तर मी आणणार कुठून? कारण दासचे वडील 95 मध्ये ब्रह्मलीन झाले. आणि त्यावेळेचा जो एक किस्सा आहे तो वारंवार दास का सांगतो की आपली अवकात कधीतरी डोळ्यापुढे ठेवून माणसाने जगावा. म्हणजे अहंकार माणसाला कदापि शिवणार सुद्धा नाही. की ज्यावेळेस ब्रह्मलीन झाले त्याच्यानंतर फक्त 2 महिन्यात संत सगळ्यांनी पाठ ठेवली. दुकानदाराकडे ज्यावेळेस दाची धाकटी बहीण किराणा आणायला गेली त्यावेळेस त्यांनी दिला नाही. का? ती म्हणजे नेहमी मी येते न्यायला, नेहमी तुम्ही किराणा भरून देता अति उत्साहाने आनंदाने, आता का देत नाही? म्हणजे आता तुम्ही पैसे कुठून देणार? पगार बंद झाला, वडील नाही पगार बंद, आता कुठून देणार? मग संत ज्यावेळेस ही गोष्ट तिला ऐकली तिला रडूच आवरला. आणि ती रडत घरी आली. आईला सांगितलं असं की अवकात. आणि संत ज्यावेळेस ही गोष्ट खटकली की अरे आपण पण कामाला आता गेलं पाहिजे. मग संत दास पण कामाला जायचा आणि आई पण शेतात कामाला जायची. दासला दिवसाचा पगार त्यावेळेस 1100 रुपये होता. आणि संत ते 1100 रुपयात काय होत नव्हतं. तर मी नाईटला पण दास कामाला जायचा. नाईटला म्हणजे 20 तास काम केलं ना तर 2300 रुपये भेटायचे. नाईटला थोडं झोपायला भेटायचं. पण 2300 रुपयासाठी 20 तास काम करत होतो ही अवकात. संत काहीही काम करावं लागायचं. आता महात्म्याने ज्यावेळेस टॉयलेट साठी नेलं त्यावेळेस म्हणजे नका तुम्ही पाणी नका होतो म्हणजे लायकीच ती. आपण ते काम केलेलं आहे, लाज वाटत नाही. म्हणजे आपलं कामच ते होतं, ते का विसरायचं? आणि ते काम केल्यामुळे आज कुठे जरी टाकलं तरी संत कुठल्याही गोष्टीची लाज वाटत नाही. सद्गुरूने किती जरी दिलं तर तिकडं पाहायची म्हणजे त्या दृष्टीच येत नाही की हे माझं आहे. ज्यावेळेस कोणी म्हणतंय ना की तिथं गावामध्ये कोण भावड्या म्हणत नव्हतं, तिथं भाऊ शेठ म्हणायला लागली, त्यावेळेस लक्षात यायला लागलं की का शेठ म्हणायला लागले. परंतु ही दया सद्गुरूची. संत ज्यावेळेस हे पुढं पुढं जसं सांगितलं की
पगार थोडाफार वाढत गेला, 3,000 पर्यंत आला, तरी पण त्याच्यापेक्षा जास्त वाढत नव्हता. आणि संत जयानो त्यावेळेस ते महात्मा भेटले, म्हणले बाबा रे सेवा किती करतो हाच विषय. त्यांना बस आता बोल बच्चन टाकायला काय, किंवा आपल्याकडेच नाही तर कुठून देणार. मग ते महात्मा पण एकदम जवळचे होते आणि त्यांना माहित होतं की ह्याला जर सुधारवलं तर ह्याची लाईफ सुधारणार आहे. याला आता जर जागं नाही केलं तर हा असाच झोपेत, असाच दरिद्री अवस्था जगेल. संत जयानोच्या महात्म्यांनी जागं केलं. बाबा रे तू किती टाइम जेवतो? म्हणलं 3 टाइम. आणि 1 टाइम नाही जेवला तर मरशील का? म्हणलं नाही मरणार, मला 1 टाइम कमी जेव परंतु सेवा कर. संत जयानो ज्यावेळेस ते आवाज एवढा म्हणजे जवळच्या माणसाने एवढा घनतेने आवाज टाकला ना, बस संत जयानो त्यावेळेस येस सर म्हणायच्या पलीकडे काय कामच नव्हतं. आणि मग कोण करायची कशी? बोले काय नाही, तू काय कर्ज काढू नको, तू काय कुणाकडून उसने घेऊ नको, किंवा तू काय बाकी करायची गरज नाही. जे गुरु देतोय ना त्यातूनच काही भाग दे. कारण आपण सहज म्हणतो ना की महात्माजी पगार किती हो ते सांगतात, कोणी 10, 20,000, कोण ₹1,00,000, कोण 2,00,000 सांगतात. आणि कसं काय हो तर सहज म्हणणार ना सद्गुरूची कृपा आहे, सद्गुरूने सगळं दिलं है ना. आता सद्गुरूने सगळं दिलं इथपर्यंत बोलतोय, पण म्हणलं ना महाराज भाऊच्या सेवेला थोडं काय महाराज दिलं असतं बरं का. मग पुढे गेलं, मग हे सद्गुरूच विसरला, मग माझं कसं काय ते. संत जयानो इथंच माणूस फसला. कारण जर गुरुला तुम्हाला द्यायचं नसेल ना तर गुरु तुमच्याकडून घेणार पण, हे पण लक्षात घ्या. गुरुला जर तुम्हाला द्यायचं नसेल ना तर तुमच्याकडून घेणार पण नाही. हा सौदा उलटा घाट्याचा आहे. सद्गुरूच्या घाट्याचा हा सौदा आहे. कारण त्यांनी मला सांगितलं की 10% कर. संत जयानो मी ज्यावेळेस 10% चालू केलं त्या दिवसापासून आजपर्यंत तर त्यात जो बदल झालाय म्हणजे 3,000 कुठं आणि आता किती म्हणजे ₹1,00,000 म्हणजे लई मोठी गोष्ट वाटायची, पण आता काहीच वाटत नाही. संत जयानो दाच्या भावाचा मुलगा आहे, पहिला लहान होता. त्यावेळेस त्याला जर छोटी नोट दिली ना नमस्कारीला तर माझ्याकडे बघत का पैसे नाही. जेवढी पाकिटात मोठ्यातली मोठी नोट असेल ना ती त्याला लागायची, किती नमस्कारीला द्या. आज पण संत जयानो तो मोठी नोट घेतो, पण दासच्या पण मनात काय आलं की जर लहान मुलांना आज सवय लावली ना की मोठी नमस्कारी करायची तर संत जयानो भविष्यात ते काम करतील ना त्यावेळेस लक्षात येईल की वडिलांची परिस्थिती एवढी नव्हती तरी आपल्याला ती नोट दिली आहे. आज मी भरपूर कमवतोय, मी अजून सेवा केली पाहिजे. आणि त्यांनी जर अजून सेवा केली त्याची प्रगती होणार आहे. आणि ज्यावेळेस त्या महात्म्याने दासला एवढं सांगितलं नाही जोरात तर संत जयानो डोक्यात बसलं आणि त्यामुळं दासची प्रगती झाली. तर दास एवढं पोटतिडकीने ह्यासाठी सांगतोय की दासची प्रगती झाली नवल सगळ्यांची झाली. कारण सद्गुरू फक्त सुख द्यायला आले आणि हे सुख फक्त या संतांच्याच मान्यतेमध्ये भेटते. ज्या सुख शोधासाठी मित्रा सदैव तू धडपड करसी, सर्व सुखाची होईल प्राप्ती जडता प्रीती संतांची. आणि ह्या संतांची प्रीती ज्या वेळेस जडेल त्या वेळेस संत जयानो हे सुख ऑटोमॅटिक येईल. कारण हा प्रत्येक संत आपली काळजी घेणार. बाबा याच्याकडून सेवा होती का नाही, याच्याकडून सत्संग होती का नाही, हा सत्संगला वेळेत येतो का नाही. संत जयानो संतांनाच काळजी. आणि ह्या संतांच्या सानिध्यात आपण जेवढं राहील ना आरामशीर. जसं आपण बघतो ना एखाद्या आता वारी झाली, वारीमध्ये गर्दीमध्ये आपण नुसतं उभा आहे, आपल्याला चालायला लागतं का, कष्ट घ्यायला लागतं का. गर्दी आहे, गर्दीमध्ये ऑटोमॅटिक मागचा माणूस पुढे ढकलतोय, आपण ऑटोमॅटिक पुढे चालतो. बस ह्या गर्दीमध्ये राहायचंय. ऑटोमॅटिक आपण निश्चित स्थळी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. संत जयानो ते निश्चित स्थळ आपल्याला गाठायचं आहे. आणि जसं दासनी स्टार्टिंगच सांगितलं की भवन कोणाकोणाला पाहिजे, तर आता आपल्याला भवनची जागा घ्यायची आहे आणि ती वेळ आलेली आहे. सद्गुरू कधी खुश होतात की ज्यावेळेस आपल्याला सेवा देतात. आणि आपल्याला सेवा कशाला देतात की आपल्याला डेव्हलप करायचे म्हणून आपल्याला सेवा देतात. की कुठेतरी आपल्यातली जी कमी आहे ती घालवण्यासाठी
सद्गुरू आपल्याला सेवा देत असतात आणि त्या सेवेचा आज इथं वेळ आलेली आहे. आपल्याला भवनसाठी जागा पण घ्यायची आहे आणि त्याच्यावर भवन पण बांधायचं आहे. जसं दासला तर दिसतंय बाबा तुमचं भवन, तुम्हाला दिसतं का नाही? दिसतंय ना की वाल्हेकरवाडी सत्संग भवन, हे सगळ्यांना दिसलं पाहिजे. ज्यावेळेस आपण ध्येय डोळ्यापुढे ठेवू ना, ध्येय वेडा झालं पाहिजे, त्यावेळेस भवन काय आपलं म्हणजे आपण म्हणतो ना की पत्र्याचं महात्मा म्हणले आपण थोडं जागा घेऊन त्याचं पत्र्याचं सेट करू, नाही तिथं स्लॅबचं पण करू. सध्या ज्याला ते ध्येय आपण गाठायचं आहे. एकटे लाड महात्मा किंवा गण्याची एकटे काय नाही करणार. आपण सगळ्यांनी संत जाणं थोडा थोडा मदतीचा हात जर दिला ना तर ते यू होऊन जाईल, कळणार सुद्धा नाही. आवळवाडीमध्ये पहिलं जुनं एक भवन होतं, पुन्हा दुसरं नवीन भवन झालं आणि पुन्हा जागा अजून झाली. याचं कारण एकच की बस तुम्ही काय देऊ नका, आम्ही आमचं करतो. आणि संत ज्याला कुठून करतो की सेवेचीच माया एवढी प्रत्येकाला असते की फक्त आवाज दिला घ्या घ्या, संत ज्याला लगेच काढून देतात. कारण त्याला अवघड का जात नाही माहिती, कारण प्रत्येक पगाराला जो पगार येईल आपलं 10% बाजूला काढलेला असतं. तसं गंगारामची माती नाही का, एका पिक्चर मध्ये आहे ना लक्षाच्या, की तुझ्या कल्याणासाठी मी ही माती उधळणार आहे, ही माती तुझ्यासाठीच आहे. तसं तुझ्या कार्यासाठी मला माती उधळायचे, तर त्याची माती आपण साईडला काढून ठेवली पाहिजे. माया म्हणजे मातीच आहे. त्याच्या हिशोबाने त्याला एवढी किंमत द्यायची गरज नाही. जो जो सद्गुरूच्या कार्यामध्ये हातभार लावतो ना, ती माया ऑटोमॅटिक वाढते. सावली पाहिजे, सावली सावली कधी आपण ज्यावेळेस उभं राहतो आणि आपण सावलीच्या मागे जर धावलं, सावली कधी सापडली कोणाला नाही. सावली म्हणजे माया आहे. आणि जर थोडं स्थिर उभं राहिलो की बाबा रे ही सावली आहे तरी कशामुळं, की या प्रकाशामुळं, म्हणजे हे मायापती आहे. जर मी ह्या प्रकाशाकडे धाव घेतली, ह्या मायापतीकडे धाव घेतली, तर मला सावलीला सांगावं लागेल का माझ्या मागे ये? अजिबात नाही. सावली ऑटोमॅटिक आपल्या मागच येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या मायापतीकडे धाव घेऊ त्यावेळेस ही माया आपल्या पाठीमागे येणार आहे, आपली दासी होणार आहे. आणि दुसरं विशेष गोष्ट म्हणजे जसं जसं आपण प्रकाशाच्या जवळ जाऊ ना तशी सावली मोठी मोठी होती. कधी प्रयोग करून पहा. आणि तसंच आहे की ज्याच्या वेळेस या सद्गुरूच्या कामात मी माया खर्च करतो ना, त्यावेळेस ती माया ऑटोमॅटिक वाढत चालते. कळत तर नाही, आपल्याला कळत नाही पण वाढलेली असते. ज्यावेळेस कोण साहेब सेट म्हणायला लागते त्यावेळेस कळतं, अरे एवढं माझं नाही कळत, नाही ना. की या समजा आज वेळ आलेली आहे पेरणीची, पावसाळा पण आहे, तर पेरून घ्याच आणि काढणी करा. आपल्या वावरात आपणच जाणार आहे, आपलेच भंडारे भरून घ्यायचं, तर आपले भंडारे भरून घ्या. आणि दास करणं जर काय बोलण्यातून चुकलं असेल तर उदाहरणार्थ करा आणि माफ करा. जर कोणाच्या मनाला लागलं असेल तर मनाला लागून घ्या. म्हणजे मनाशी ती खुडगा बांधून घ्या की मला सेवा करायचीच, की यांना म्हणावं लागलं पाहिजे की बस महात्माजी आपलं काम झालंय असं म्हणावं लागलं पाहिजे. एवढी सेवा जमा झाली पाहिजे. या संत ज्यांना आजपासूनच त्यांचा फोन नंबर सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि ते फोनवर नाही सापडले तर घरी जाऊन भेटा, जिथं असेल तिथं भेटा, पण सेवा नक्की जमा करा महात्माजी. हा वेळ पुन्हा नाही. एकदा भवन झालं पुन्हा सेवेचा जास्त आवाज येत नाही. आणि जेवढी आपण करू तेवढा आपल्याला तो मेवा भेटणार आहे. कारण आपण वेळ तर झालेली आहे. पण एकच किस्सा सांगतो की ज्यावेळेस ह्या गोष्टीसाठी ज्यावेळेस धावतो ना आपण पाहतो 2-4 कुत्रे जमा असतात आणि त्यांना थोडंफार आपण टाकलं. किंवा आता आम्ही डिकीवाडीला गेलो होतो, तिथं घाटात काही माकडं भेटले, त्यांना आपण टाकलं तर मला कसं मिळेल म्हणून ते धाव घेत होते. आणि प्रत्येक जण त्या खाऊकडे पळत होतं, कारण त्याला माहिती आहे जर हे मला मिळालं तर माझं पोट भरणार. संत ज्यांनो जशी त्यांची धाव होती भुकेसाठी, तशी आपली धाव आपल्या सुखासाठी पाहिजे. की मला कसं पहिलं मिळाल आणि मी कसं जास्तीत जास्त करेन. बस संत ज्यांनो आपण तो वाटा, आपल्या वाट्याचा वाटा दुसऱ्याला खाऊ देऊ नका. आणि आपण आपलंच कसं जास्त खाता येईल तो विचार करा. सेवा ना, दुसरं काही नाही. प्रेमाने बोला. तेरी ओर
दिन राती गुण गावा करे अवतार तेरे ही दातार दिन राती गुण गावा एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार मैं सदा भूलनहार मैं सदा भूलनहार बहु दाता बख्शनहार तू है दाता बख्शनहार मेरे अवगुण नाचिता मेरे अवगुण नाचिता एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार तेरा तो संसार तेरा रूप ये संसार सबरा भला करो करता सबरा भला करो करता मेरी मंगल ये दाता मेरी मंगल ये दाता एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार मेरा डोले ना इतबार मेरा डोले ना इतबार बख्शो शरदा भक्ति प्यार बख्शो शरदा भक्ति प्यार करा में संतान दा सत्कार करा में संतान दा सत्कार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देव जी महाराज की जय निरंकारी राजमाता प्रेमाने बोला. सर्वांच्या चरणावर प्रार्थना आहे, जागेवर बसूनच राहायचं आहे. ज्यांचं दर्शन स्टेजच्या महात्म्यांचं राहिलं असेल, ज्यांचं दर्शन घेण्याचं राहिले त्यांनीच कृपा जागा सोडा. कृपा करून त्यांनी जागा सोडून दर्शन घ्या. बाकीच्या महात्म्यांनी थांबून राहायचे. एक 5 मिनिटासाठी स्टेजवरचे महात्मा खाली आल्यानंतर